ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे ते बाबा राजकारण करू नको, राजकारण करू नको, राजकारण नाही करायचं. या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांनाही मदत करणार आहोत. ज्यांच्या दुकानाचं नुकसान झालंय त्यांनाही आपण पूर्णपणे मदत करणार आहोत. आणि केवळ या ठिकाणी आपली घोषणा नाही तर कालच पहिला हप्ता 2,300 कोटी रुपयाचा आपण रिलीज देखील केलेला आहे. आणि आता जशी नुकसानीची सगळी पाहणी आपल्यापर्यंत पोहोचेल त्यावेळी जी काही अधिकची सगळी मदत आहे ही सगळी मदत आपण करणार आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी वाऱ्यावर सोडायचं नाही असा आपल्या सरकारचा निर्णय. यासोबत इन्फ्रास्ट्रक्चरचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. विशेषतः या गावची जी मागणी आहे की 2 गावांना जोडणारा आपल्याला जो पूल या ठिकाणी करायचा आहे, मी आजच घोषणा करतो की या पुलाला आम्ही मान्यता देऊ. या ठिकाणी येणाऱ्या रस्त्याला देखील आम्ही मान्यता देऊ.